नमस्कार मित्रांनो पुण्याहून खान्देशमध्ये येण्यासाठी एकच साधन आहे, ते म्हणजे ट्रॅव्हल्स. आणि ट्रॅव्हल्सला येण्याचं म्हटलं तर जास्त भाडं मोजावं लागतं, म्हणून येणं जाणं सुद्धा परवडत नाही. याच कारणामुळे खानदेशात डायरेक्ट पुण्याहून ट्रेन सुरू व्हावी, जसे की खानदेशातून डायरेक्ट धुळे, त्यानंतर जळगाव, भुसावळ अशा ट्रेन या सुरू व्हाव्या, हे अनेक वर्षापासून मागण्या या होत आहेत. परंतु याबाबत काही ठोस निर्णय हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेत नाही. परंतु अशातच एक महत्वाची अपडेट आलेली, ती म्हणजे पुणे ते भुसावळ वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. हो, खासदार रक्षा खडसे यांनी ही महत्वपूर्ण अपडेट दिलेली. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की खानदेशकरांचा प्रवास पुण्यामध्ये लक्षात घेत वंदे भारतची मागणी आम्ही केलेली आणि सातत्याने याबाबत पाठपुरावा देखील आम्ही करतोय. काही महत्वपूर्ण अपडेट वंदे भारत एक्सप्रेस ही पुणे ते भुसावळ सुरू होणार आहे, याबाबत आलेली जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो. मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत भुसावळ मुंबई आणि भुसावळ पुणे स्वतंत्र एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त भुसावळ पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या दृष्टीने विशेष प्रस्ताव सादर केल्याची माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली. मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या असून त्याचा थेट लाभ राज्यातील पायाभूत सुविधा, रेल्वे, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला होणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शनिवारी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी त्यांनी भुसावळ मुंबई तसेच भुसावळ पुणे स्वतंत्र एक्सप्रेस गाड्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाची सविस्तर माहिती दिली. भुसावळ पुणे केंद्र सरकारकडे विशेष पाठपुरावा सुरू आहे. वंदे भारत एक्सप्रेस प्रामुख्याने पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू केल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पर्यटन क्षमता लक्षात घेता भुसावळ पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याच्या कोणत्याही अडचणी नाही, अशी त्यांनी स्पष्ट माहिती दिली. त्यातच मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई देवस्थान हे राज्यातील तसेच देशातील भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे जळगाव शहरापासून जवळच असलेली आणि जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखली जाणारी अजिंठा लेणी तसेच परिसरातील इतर पर्यटन स्थळे ही पर्यटकांसाठी मोठे आकर्षक ठरतात. या सर्व बाबींचा विचार करता भुसावळ पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. भुसावळ हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून खानदेश, विदर्भ व मराठवाडा या भागांना जोडणारा दुवा आहे. पुणे हे शिक्षण, उद्योग आणि IT क्षेत्राचे केंद्र असल्याने या दोन शहरादरम्यान जलद व अत्याधुनिक रेल्वे सेवा सुरू होणे ही काळाची गरज ठरली आहे. मित्रांनो, वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा कालावधी कमी होऊन प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली असून नव्या गाड्या तसेच स्थानकाचे आधुनिकीकरण आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा यावर भर देण्यात आला आहे. याचा लाभ महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील होणार असल्याचं खडसे यांनी सांगितले. त्यातच भुसावळ पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी आवश्यक ते सर्व प्रस्ताव व पाठपुरावा केंद्र स्तरावर सुरू आहे. त्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार स्मिता वाघ, जळगावच्या नवनिर्वाचित महापौर दीपा माडा काळे, त्यानंतर उपमहापौर मनोज चौधरी, आमदार सुरेश भोडे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष राधेश्याम चौधरी, चंद्रकांत बाविस्कर, दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की गेल्या अनेक काळापासून पुणे ते जळगाव डायरेक्ट एक्सप्रेस सुरू व्हावी किंवा पुणे ते भुसावळ डायरेक्ट एक्सप्रेस ही सुरू व्हावे, जेणेकरून जे खानदेश ती लोक पुणेमध्ये राहतात तर त्यांना येणे जाण्यासाठी एक जो सोयीस्कर साधन आहे तर ते सोयीस्कर साधन उपलब्ध व्हावं, यासाठी अनेक लोकांनी मागणी केली. परंतु अद्यापही याला काही दिसता नसताना आता जे खासदार खडसे यांनी सांगितले की पुणे ते भुसावळ आता वंदे भारत एक्सप्रेसचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे. येणाऱ्या काळात लवकरच खानदेशातील लोकांना पुणे ते जळगाव येण्यासाठी किंवा जळगाव भुसावळ येण्यासाठी हा जो पर्यायी साधन आहे तर त्या पर्यायी साधन उपलब्ध करून देण्यात येईल. या संदर्भात काही आणखी अपडेट येईल तर आपल्या चॅनलवर मी ती घेऊनच येणार. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा.